Hi friends, welcome to our educational quiz mania channel. Students, in this video today we are going to solve practice set 10 based on standard 6 subject math chapter number 4 operations on fractions. So let's get started. Practice set 10 question number 1 add. या ठिकाणी आपल्याला मिक्स नंबर दिलेले आहेत त्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. तर पहिला गणित आहे 6 and 1/3 प्लस 2 and 1/3. प्रथम आपण जे 6 आणि प्लस आहे 2 करणार आहोत. 1/3 प्लस 1/3. तर पहिले आपण पूर्ण संख्या लिहून घेतलेल्या आहेत व त्यानंतर अपूर्णांक लिहून घेतलेले आहेत. 6 + 2 8 प्लस 1 + 1 1 + 1/3. तर लक्षात ठेवायचं की फ्रॅक्शन्सचे डिनोमिनेटर जर सारखे असतील तरच बेरीज अथवा वजाबाकी या दोन क्रिया होतात. अन्यथा आपल्याला जे डिनोमिनेटर आहे ते सारखे करावे लागतात, मग आपल्याला बेरीज ते वजाबाकीची क्रिया करता येते. तर या ठिकाणी 3 आणि 3 आहेत त्यामुळे दोन्ही सारखे आहेत. डायरेक्ट आपण बेरीज करणार आहोत. 8 प्लस 1 + 1 2/3. तर प्लसचं चिन्ह आहे आपण काढून टाकणार आहोत. तर 8 and 2/3. तर आन्सर आलेला आहे 8 and 2/3. दुसरा गणित पहा 1 and 1/4 प्लस 3 and 1/2. तर यातील जे पूर्ण संख्या आहेत 1 आणि 3 ते प्रथम लिहून घेऊया. 1 + 3 प्लस मग आपण फ्रॅक्शन लिहून घेऊया 1/4 प्लस 1/2. 1 + 3 4 प्लस ते तुम्ही पाहू शकता की इथे डिनोमिनेटर 4 आहेत आणि इथे 2 आहेत, म्हणजे हे सारखे नाही आहेत. तर बेरजेची क्रिया करण्यासाठी प्रथम आपल्या डिनोमिनेटर सारखे करावे लागतील. तुम्ही पाहू शकता की इथे 2 आहेत आणि 4 आहेत. 2च्या टेबलमध्ये 4 येतात, म्हणजे आपण हे जे 2 आहेत ते आपण 4 करायचे आहेत. तर 1/4 आपण तसेच्या तसे लिहून घेऊया प्लस 1/2 आहेत. 2चे 4 करण्यासाठी 2ला 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. खाली 2ने मल्टिप्लाय केलं म्हणून वरती सुद्धा 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. 4 प्लस 1/4 प्लस 2 1 2 2 × 2 4. तुम्ही पाहू शकता की आता डिनोमिनेटर सारखे झालेले आहेत, म्हणजे आता आपण बेरजेची क्रिया करू शकतो. तर 4 प्लस 1 + 2/4 इज इक्वल टू 4 प्लस 1 + 2 3 3/4. बेरीजचे चिन्ह आपण काढून टाकूया. 4 and 3/4. तर बेरीज आलेली आहे 4 and 3/4. तर याप्रमाणे तुम्हाला अपूर्णांकाची बेरीज करायची आहे. तिसरा गणित पहा 5 and 1/5 प्लस 2 and 1/7. 5 + 2 5 + 2 प्लस 1/5 प्लस 1/7 इज इक्वल टू 5 + 2 7 प्लस 1/5 प्लस 1/7. आता इथे डिनोमिनेटर पहा 5 आणि 7 आहेत, म्हणजे वेगवेगळे आहेत आणि 5 ही संख्या लहान आहे पण या संख्येच्या पाड्यात मोठी संख्या 7 येत नाही. आता इथे आपल्याला हे जे छेद आहेत डिनोमिनेटर आहेत ते सारखे करण्यासाठी एकमेकांना गुणावं लागेल. म्हणजे 7 प्लस 1/5ला 7ने गुणावं लागेल, वरती पण 7ने गुणूया, प्लस 1/7ला 5ने गुणावं लागेल × 5 × 5. 7 प्लस 7 1 7 7 × 5 35 प्लस 5/35 इज इक्वल टू 7 प्लस 7 प्लस 5/35 इज इक्वल टू 7 प्लस 7 प्लस 5 12/35 इज इक्वल टू
प्लसचं चिन्ह आपण काढून टाकूया. 7 and 12 upon 35. तर आन्सर आलेला आहे 7 and 12 upon 35. तर याप्रमाणे तुम्हाला प्रथम डिनोमिनेटर सारखे करावे लागतील आणि मगच आपल्याला बेरीज किंवा वजाबाकीची क्रिया करता येते. चौथा गणित पहा. 3 and 1 upon 5 plus 2 and 1 upon 3. 3 plus 2 plus 1 upon 5 plus 1 upon 3 is equal to 3 plus 2 5. 5 plus 1 upon 5 plus 1 upon 3. 5 plus आता 5 आणि 3 डिनोमिनेटर्स भिन्न आहेत, वेगवेगळे आहेत, ते आपल्या सारखे करूया. एकमेकांना गुणावं लागेल. 1 upon 5 into 3 1 into 3 प्लस 1 upon 3 इथे 5 ने गुणावं लागेल. 5 प्लस 3 1 the 3 5 3 the 15 प्लस 5 1 the 5 5 3 the 15 is equal to 5 plus 3 plus 5 upon 15. 5 plus 5 plus 3 8 upon 15 is equal to प्लसचं चिन्ह काढून टाकूया 5 and 8 upon 15. तर बेरीज आलेली आहे 5 and 8 upon 15. याप्रमाणे तुम्हाला फ्रॅक्शनची बेरीज करायची आहे. क्वेश्चन नंबर 2 सबट्रॅक्ट वजाबाकी करा. फर्स्ट क्वेश्चन 3 and 1 upon 3 minus 1 and 1 upon 4. तर वजाबाकी सुद्धा आपल्याला बेरजेसारखीच करायची आहे. प्रथम आपण जे पूर्ण नंबर्स आहेत लिहून घेऊया. 3 minus 1. आता इथे फक्त मागाशी आपण बेरीज होती म्हणून बेरीज केली. इथे फक्त आपल्याला वजाबाकी करायची आहे. 3 minus 1. इथे मात्र आपल्याला प्लसचं चिन्ह टाकायचं आहे आणि ब्रॅकेटमध्ये 1 upon 3 minus 1 upon 4. तर 3 minus 1 2 प्लसचं चिन्ह देऊया आणि ब्रॅकेटमधली आपली क्रिया सोडवायची आहे. 1 upon 3. डिनोमिनेटर वेगळे आहेत, ते आपल्याला एकमेकांना गुणावं लागेल म्हणजे सारखे होतील. 3 into 4 1 into 4 minus 1 upon 4 into 3 1 into 3 is equal to 2 plus 4 1 the 4 4 3 the 12 minus 3 1 the 3 3 4 the 12 is equal to 2 plus 4 minus 3 upon 12 2 plus 4 minus 3 1 upon 12. प्लसचं चिन्ह आपण काढून टाकूया. 2 and 1 upon 12. तो वजाबाकी आलेली आहे 2 and 1 upon 12. क्वेश्चन नंबर 2 5 and 1 upon 2 minus 3 and 1 upon 3 is equal to 5 minus 3 plus in bracket 1 upon 2 minus 1 upon 3. 5 minus 3 इथे 5 minus 3 आहेत, तर इथे आपण त्याचं उत्तर आलेलं आहे 2 प्लस 1 upon 2 ला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे सारखे होतील. वरती पण 3 ने मल्टिप्लाय केलेला आहे. 1 upon 3 ला 2 ने मल्टिप्लाय करूया वर आणि खाली. 2 प्लस 3 1 the 3 2 3 the 6 minus 2 1 the 2 2 3 the 6. 2 plus 3 minus 2 upon 6. 2 plus 3 minus 2 1 upon 6. प्लसचं चिन्ह काढूया आपण 2 and 1 upon 6. तर आन्सर आलेला आहे 2 and 1 upon 6. 2 and 1 upon 6. आता तिसरा गणित पहा. तिसरा गणित आहे 7 and 1 upon 8 minus 6 and 1 upon 10. 7 minus 6 plus in bracket 1 upon 8 minus 1 upon
10. 7 minus 1 आन्सर येतो 1 प्लस इन ब्रॅकेट 1/8. तर इथे पहा 8 आणि 10 आहेत, डिनोमिनेटर सारखे करायचे आहेत, तर आपल्याला एकमेकांना गुणावं लागेल. तर 8ला आपण 10ने मल्टिप्लाय करूया, वरती पण 10ने मल्टिप्लाय करूया, मायनस 1/10ला वर आणि खाली 8ने गुणूया इज इक्वल टू 1 प्लस 10 1 10 अपॉन 80 मायनस 8 1 8 अपॉन 80 इज इक्वल टू 1 प्लस 10 मायनस 8 अपॉन 80 इज इक्वल टू 1 प्लस 10 मधून 8 गेले, उरले 2 अपॉन 80. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या की आतापर्यंत आपण जेवढी गणितं सोडवली इथे अंश आणि छेदमध्ये पुढे भाग लागत नव्हता. नाही ते तुम्ही पाहू शकता 2 आहेत आणि 80 आहेत, म्हणजे या संख्यांना अजून संक्षिप्त रूप देऊ शकतो आपण. त्याला आपल्या भागावं लागेल. तर इथं 2 आहे, तर इथं 0 आहे, म्हणजे 2ने भाग लागेल. तर 2 1 2 2 4 8 2 0 0, म्हणजे इथं आलेलं आहे उत्तर 1 प्लस 1/40 1/40. प्लसचं चिन्ह आपण काढूया 1 and 1/40. तर आन्सर आलेला आहे 1 and 1/40. तर चौथा गणित पहा. चौथा गणित आहे 7 and 1/2 मायनस 3 and 1/5 इज इक्वल टू 7 minus 3 प्लस इन ब्रॅकेट 1/2 मायनस 1/5 इज इक्वल टू 7 minus 3 4 प्लस 1/2. डिनोमिनेटर सारखे करावे लागतील आपल्याला. तर 1/2 ला 5ने मल्टिप्लाय करावं लागेल, इंटू 5 मायनस 1/5ला 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. 4 प्लस 5 1 5 अपॉन 5 into 10 5 into 2 10 मायनस 2 1 2 5 into 2 10 is equal to 4 plus 5 minus 2 upon 10. 4 plus 5 minus 2 3 upon 10. तर प्लसचं चिन्ह आपण काढूया. तर आन्सर येतो 4 and 3 upon 10. तर याप्रमाणे तुम्हाला अपूर्णांकांची जे मिक्स नंबर आहेत त्या मिक्स नंबरची तुम्हाला बेरीज तसेच वजाबाकी करायची आहे. तर अशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 10 मधील क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 सॉल्व केलेला आहे. क्वेश्चन नंबर 3 आपण पुढील व्हिडिओत पाहू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा लाभ घेता येईल.